शरद पवार. गल्ली ते दिल्ली प्रत्येकाला शरद पवारांचं टेन्शन आहे. पवारांनी लोकसभेत वातावरण फिरवलं. 10 लढून 8 जागा आणल्या. कालपासून पवार बाहेर पडलेत. दादांना बारामतीत गुंतवून पवारांनी फिरायला सुरुवात केली आहे. विदर्भाचा दौरा सुरू झालाय. आता शरद पवार आणि विदर्भ हे समीकरण आजवर कधीच खमकं नव्हतं, पण यंदा पवारांनी विदर्भातून 13 जागा दिल्यात. 2 दिवसांच्या दौऱ्यात पवारांनी विदर्भातलं वातावरण सेट करायचा प्रयत्न सुरू ठेवलाय. आत्ता कुठे इलेक्शन मतदारसंघात आली, पण राहिले जास्तीत जास्त 10 दिवस. 18 तारखेला संध्याकाळी प्रचार थांबणार आणि पवारांच्या सभा किती लागल्यात तर आत्तापर्यंत 56. हा आकडा अजून वाढताना दिसू शकतोय. म्हणजे दिवसाला सरासरी 5 ते 7 सभा पवार उरकताना दिसतील. आणि पवारांचा दौरा झाला की नेमकं काय घडतंय तर हे ऐका. इंदापूरच्या चौकात बोलबिडूच्या कॅमेऱ्यासमोर हे आजोबा बोलत होते. जिकडं पवार साहेब फिरतं म्हातार फिरतं तिकडं चांगलं होतं. आता म्हातार प्रत्येक खेड्यापाड्याने फिरतं या. आता त्याचा प्रचार हर्षभावाचा तीच करते ना. आणि दुसऱ्या नंबरला लागला तर भया लागल. दुसऱ्या नंबरला भैया, मग तिसऱ्या नंबरला कोण? मामा. मामा तिसऱ्या नंबरला. कारण मस्त काम केले ती. हा. पण नाही ते पण म्हातार लय हुशार आहे ते. म्हातारा फिरलं की संपलं विषय. जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय. खेड्यापाड्यात म्हातारं फिरतंय. म्हातारं एकदा जाऊन आलं की वातावरण फिरतंय. आजच्या या व्हिडिओतून पवार नेमकं कसं इलेक्शन फिरवू लागलेत. पवारांच्या हातात म्हणावे तितके तगडे उमेदवार नसूनही पवारांनी जिंकायचं कसं ठरवलंय ते समजून घेऊया. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. तर जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय हे कोडं सोडवणारा पहिला मुद्दा. पवार कुठं फिरतायत आणि कोणाच्यात फिरतायत. पवारांची 50 वर्ष राजकारणात गेली. अर्थात तेव्हा पवारांना असणारे ज्येष्ठ आज राजकीय पटलावरून वजा झालेत. पण पवारांच्या नंतरची पिढी देखील आज साठीत आहे. अनेक जण तरुण आहेत. पवारांनी या 50 वर्षात अनेक ठिकाणी पेरून ठेवलंय. म्हणजे कसं ते समजून सांगण्यासाठी एक ऐकीव उदाहरण सांगतो. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एका महायुतीच्या नेत्यानं सोबत असलेल्या एका बिल्डरला प्रश्न विचारला. आज तुम्ही आमच्या सोबत आहात, पण वेळ आली तर तुम्ही पलटी मारणार का? यावर त्या बिल्डरने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, आमचे एकत्रित कुटुंब. मी माझ्या पिढीतून पुढे आलो. आर्थिक पातळीवर मोठा झालो. आमचे चुलते पंचायत समितीवर होते, पण 80च्या दशकात आमचं कुटुंब कर्जबाजारी झालं. पवारांना हे कुठून तरी कळालं आणि पवारांनी आमच्या परस्परच आमचं कर्ज नील केलं. आमच्या चुलत्यांना बँकेचे अधिकारी घरी का येणार हा प्रश्न पडला आणि त्यानंतर पवारांनीच फोनाफोनी करून चुलत्यांना यातून बाहेर काढल्याचं कळालं. पुढं तो बिल्डर म्हणाला, आज मी तुमच्या सोबत 100% आहे, पण पवारांच्या अस्तित्वाची वेळ आली तर आम्ही पवारांसोबत. कारण पवारांनी लय अगोदर पेरलंय. अर्थात किस्सा किती खरा किती खोटा यापेक्षा गेल्या 60 वर्षात पवारांनी प्रत्येक तालुक्यातल्या एका तरी घरावर हात ठेवलाय. कुणाचं ना कुणाचं कुठे ना कुठेतरी पेरलंय. हीच गोष्ट टप्प्याटप्प्याने उगवते. आता प्रॅक्टिकल राजकारणात ही गोष्ट कशी वर्कआउट होताना दिसते तर सुमारे 2-4 महिन्यांपूर्वी पवारांनी तासगाव कवठे महांकाळचा दौरा काढलेला. इथून रोहित पाटील उमेदवार असतील याची घोषणा केलेली. पण हे करत असताना संपूर्ण दिवस पवारांनी या भागाला दिला आणि आराराबांचा, पक्षाचा आणि पवारांचा जुना गट ऍक्टिव्ह केला. कधी काळी पंचायत समितीवर, बाजार समितीवर असणारी घरं आणि विस्मृतीत गेलेले गट पवारांनी हेरले. आज बारामतीत देखील पवार हेच करतायत. जे गट तुल्यबळ होते किंवा काही कारणांनी आपलं आणि त्यांचं वितुष्ट होतं त्यांना पवार हेरू लागलेत. थोडक्यात कुठल्याही सर्वेत न दिसणारी गोष्ट 60 वर्षात महाराष्ट्र पालथा घालून पवारांच्या डोक्यात फिट झालीये. ती म्हणजे पंचक्रोशीतलं कुठलं घर आपल्याकडे वळलं की पंचक्रोशी आपल्याकडे येईल. हे कुठल्याही डेटा काढणाऱ्या कंपनीकडे नाही. साहजिकच पवारांनी ती घरं हेरलीत आणि कार्यक्रम लावलाय. जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय हे कोडं सोडवणारा दुसरा मुद्दा आहे. तो म्हणजे पवार फिरून नेमकं काय करतायत. शरद पवार ना कोपरा सभा घेतायत ना चौकात जाऊन लोकांसमोर भाषण करतायत, पण आवश्यक ते घर घेऊन भेटी घेतायत हे आपण पाहिलं. आता मुद्दा आहे तो तिथे जाऊन बोलतायत काय तर याचं उत्तर काहीच नाही. ना पवार कोणतं आश्वासन देतायत ना कोणता शब्द देतायत. एखादा ज्येष्ठ व्यक्ती घरात येतो, पाहुणचार स्वीकारतो आणि शेती मातीच्या गप्पा मारतो. तसं पवार या भेटींमध्ये करतायत. हा अपेक्षित परिणाम काय होतोय हे देखील उदाहरणातून समजून सांगता येईल. आता प्रत्येक पॉकेटची नावं घेता येत नसली तरी समजणाऱ्यांना समजून जाईल. पंढरपूर पट्ट्यातलं एक गाव. या गावचं मुख्य घर आणि मुख्य नेता महायुतीच्या बाजूचा. पवार त्यांना भेटले,
पाहुणचार घेतला, काय कसं चाललंय म्हणून जुन्या आठवणी सांगितल्या आणि मार्गस्थ झाले. आता या भेटीमुळे झालं काय, तर पवार साहेब अडचणीत असूनही ते आपल्याला मदत कराच, बघतो दाखवतो असं काही बोलले नाहीत. या उलट महायुतीच्या वरिष्ठांकडून मदत करावीच लागेल, थांबावंच लागेल, तुमच्या संस्था अडचणीत आणायच्या आहेत का, मागच्या वेळी केलेली मदत विसरलात का, हे संभाषण होतं. अर्थात महाराष्ट्राच्या मातीचा स्वभाव पाहता कोणत्याही माणसाला गृहीत धरलं की तो माणूस रितसर कार्यक्रम करतो. पवार आपल्या भेटीत कोणाला गृहीत धरत नाहीत. अर्थात उघडपणे ही माणसं भूमिका घेत नसली तरी आपल्या गटाला, आपल्या माणसांना योग्य तो मेसेज देण्याचं काम ही लोक करतायत. पर्यायानं लोक ऐकत नाहीत. त्या आता गटातटाची इलेक्शन राहिली नाही असं जे काही सांगितलं जातं त्यात तितकंही तथ्य नाही. कार्यक्रम हा होतोय आणि वरून फक्त लोक आमचं ऐकत नाहीत हे कारण वरिष्ठांना दिलं जातंय. जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय. हे कोडं सोडवणारा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कुठं काय बोलायचं. पवारांची एखाद्या भागात सभा झाली की सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून येणारी एक रिॲक्शन कॉमन आहे, ती म्हणजे म्हाताऱ्याच्या एवढं लक्षात राहते तरी कसं. 80 पार झालेले पवार स्वतःला म्हातारं म्हणवून घेत नाहीत, पण गावच्या पारावर बसलेल्या 80 वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत तुलना केली तर पवारांच्या वयाचं गणित सोडवता येत नाही. शरद पवार जिथे सभा घेत आहेत तिथं घाऊक बोलतायत. म्हणजे अगदी बारामतीचंच उदाहरण घ्या. बारामतीत पवार काय म्हणाले, बारामतीची जनता सुज्ञ आहे, ते व्यवस्थित निर्णय घेतील. साहजिकच या एका वाक्यानं पवारांनी सगळी जबाबदारी बारामतीकरांना आपण किती सुज्ञ आहोत हे सिद्ध करण्यावर लावली. त्यानंतर पवारांनी विधान केलं की मी 30 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर अजितने 30 वर्ष प्रतिनिधित्व केलं. आता नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे. अर्थात एका बाजूला शरद पवार स्वतःचं नेतृत्व कायम ठेवतात, पण 60 पार झालेल्या अजित पवारांनाच रिटायर करून टाकतात. पण हे करताना पवार नेमके काय करतात, तर रेसमध्ये नसलेली जागा रेसमध्ये आणतात. वातावरण बदलतंय असं पवारच सुचवत असल्यानं ते पटायला सुरुवात होते. पवारांना देखील याची कल्पना आहे की अजित पवारांना विरोध करा असं म्हणून होणार नाही. सर्वसामान्य बारामतीकरांना अजित पवार हवेच आहेत, पण अजित पवारांचं नेतृत्व योग्य होतं, आता बदलाची वेळ आहे असं सांगून पवार लोकांचं कन्फ्युजन वाढवताना दिसतात. कालपर्यंत अजित दादाच असं म्हणणाऱ्या माणसांसमोर किती दिवस दादाच हा पर्याय देऊन शरद पवार नामानिराळे राहतात. थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच की शरद पवार मोजकं आणि गाऊक बोलतात. हे बोलणं जास्त अपील होतं. कुठे काय नरेटिव्ह तयार करायचं आहे याची नस पवारांकडे आहे. पर्यायानं जाहीर सभेतून काय बोलायचं, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यामध्ये गेल्यानंतर सकाळी 8-9 वाजताच पत्रकार परिषद कशी घ्यायची, इथं वातावरण हसत खेळत कसं ठेवायचं आणि जुने संदर्भ कसे द्यायचे, हे भागागणिकचं राजकारण एकट्या पवारांना कळतं. साहजिकच पवार जिथे जातात तिथे योग्य ते नरेटिव्ह पेरून येतात. आपल्याला ज्या चर्चा घडवायच्या आहेत त्याच घडवताना दिसतात आणि यामध्ये सहसा 19-20 होत नाही. आता हे 3 फॅक्टर पवारांच्या दौऱ्यातून आपण काढले, ज्यामुळं वातावरण फिरतंय. म्हणूनच गावखेड्यात एखादं म्हातारं भेटतंय आणि सहज म्हणतंय, जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलवतंय. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.